उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, अशा वेळी काहीतरी चटपटीत खायला हवं असतं. म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उन्हाळ्यासाठी खास आंबट गोड आणि खूपच चविष्ट अशी कैरीची कढीची रेसिपी. गरम भातासोबत किंवा तशीही प्यायला खूपच मस्त लागते. तर चला मग आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे मी एक मध्यम आकाराची तोतापुरी कैरीची काप करून घेतलेली आहे. काप करण्याआधी मी कैरीची साल काढून घेतलेली आहे. ही कैरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये टाकून घेतली आहे. थोडंसं पाणी घालणार आहे आणि 2-3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित ही कैरी शिजते. कैरी मी इथे व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. बघू शकतात छान अशी कुस्करल्या गेली आहे. ही अजून थोडी कुस्करणार आहे ही. आणि याचा कसं गर आपण काढून घेणार आहोत वाटीमध्ये. आता आपण याच्यासाठी काही वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मी ते पाव वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे आणि त्याची मी जी काळी पाट असते ती काढून घेतलेली आहे. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, जिरे घेतलेले आहे 1 चमचाभर, 1 चमचा एवढी मी इथे आलं लसूण पेस्ट घातली आहे. याऐवजी तुम्ही अख्खं आलं आणि लसूणही घालू शकता. पाव चमचा हळद घेतली आहे. 1 चमचा भरून मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता. थोडं पाणी घालून अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. हे बघा छान असं वाटून झालेलं आहे. हे रंगही खूप छान आला आहे वाटणाचा. आता आपण याला फोडणी देणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा एवढी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा एवढी जिरे घातलेले आहे. जिरेही छान असे तडतडू द्यायचे. त्यानंतर मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहे. ठेचून घातल्यामुळे खूप छान चव येते. छान व्यवस्थित परतून घेणार आहोत. लसणाला छान सोनेरी रंग आल्यानंतर याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत. छान असं ताजा कढीपत्ता घातलेला आहे मी इथे. त्यानंतर इथे पाव चमचा एवढी हिंग घातलेली आहे. कढीला हिंगामुळे खूप छान चव येते. छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते घालणार आहोत. तेही 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेणार आहोत. छान परतल्यानंतर याच्यामध्ये मी थोड्याशा कैरीच्या फोडी घातलेल्या आहे बारीक चिरून. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं. त्यानंतर जो आपण कैरीचा गर तयार केला होता तो घालणार आहोत. थोडंसं आता आपण हे सगळं परतून घेणार आहोत म्हणजे सगळं एकत्र होईल. त्यानंतर मी आता इथे पाणी घालणार आहे. तुम्हाला किती घट्ट आणि पातळ ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं. मी ही कढी भातासोबत खाणार आहे त्यामुळे मी थोडीशी घट्टच ठेवणार आहे. जर तुम्हाला फक्त प्यायची असेल तर थोडी पातळ करावी लागेल. शेवटी आपण मीठ घालणार आहोत. कढीला छान उकळी फुटल्यानंतर छान अशी खळखळून अशी कढी उकळल्यानंतर याच्यामध्ये आपण कैरीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1 चमचाभर एवढी गूळ पावडर घालणार आहोत. तुम्ही इथे गुळाऐवजी 1 चमचा साखर घातली तरीही चालेल. आता ही कढी आपली पूर्णपणे तयार आहे. छान अशी आंबट गोड चवीची आपली कैरीची कढी ही तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता रंगही खूप छान आलेला आहे आणि गरम गरम भातासोबत खूपच छान लागते. तर आता ह्या कैरीच्या सीझनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने कैरीची कढी नक्की एकदा करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.